नमस्कार मैत्रिणींनो, माझ्याकडे एक पैठणी साडीवरचं ब्लाऊज शिवायला आलेलं आहे। इथे तुम्ही बघू शकता या ब्लाऊज पीसला सगळीकडे हे असे डाग पडलेले आहेत। ॲक्च्युअली त्यांच्या संपूर्ण साडीलाच तसे डाग पडलेले आहेत। तर त्यांनी विचार केला होता की त्या साडीपासून एक ड्रेस शिवायचा, जिथे जिथे चांगले कपडे आहेत, चांगला म्हणजे डागाळलेले नाही आहेत असे भाग काढून त्याच्यापासून एक कुर्ती किंवा आपलं पंजाबी ड्रेस शिवायचा असं त्यांच्या डोक्यात होतं। पण शेवटी ही पैठणी साडी आहे आणि चांगल्या क्वालिटीची पैठणी आहे, म्हणून त्या म्हणाल्या की एक ब्लाऊज मला याचं साधंसं शिवून द्या। आता माझ्यापुढे हा प्रश्न आहे की याच्यातनं ब्लाऊज शिवायचं म्हटलं तरी ते दिसेल कसं। तर मी आता एक आयडिया करणार आहे, जिथे जिथे डाग नाही आहेत तो भाग मी ब्लाऊजचा जिथे दृश्य भाग येतो तिथे वापरणार आहे। म्हणजे काय करणार, आता इथे डाग नाही आहेत तर हा भाग पाठीला वापरायचा। इथे काय झालं आहे, एका बाजूला डाग नाही आहेत, तो भाग अशा ठिकाणी वापरायचा की जो उजव्या बाजूला येतो, म्हणजे उजव्या बाजूला पदर येत नाही ना, तिथे बाहीचा हा भाग येईल, म्हणजे तिथे ही उजव्या बाजूची बाही येईल। आणि या बाजूला डाग पडलेत तर ही डावी बाजू घ्यायची, कारण पदर आल्यामुळे ते डाग पडलेले दिसणार नाहीत। तर अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून मी हा ब्लाऊज शिवणार आहे। आता याचं पेपर कटिंग मी करून घेतलेलं आहे। ब्लाऊज मला प्रिन्सेस कट शिवायचं आहे आणि त्याचं पेपर कटिंग मी ऑलरेडी करून घेतलेलं आहे। आता ह्या पेपर कटिंगनुसार मी आधी अस्तर कापते। अस्तर कापल्यानंतर ते ब्लाऊज पण मी कापून शिवणार आहे। तर मैत्रिणींनो, पेपर कटिंगप्रमाणे आता मी हे अस्तर कापून घेतलेलं आहे। प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे त्यामुळे हे सगळे पार्ट्स कापून घेतले। मागचा गळा पण कापलेला, म्हणजे मागचा बॅक पार्ट पण कापलेला आहे आणि बॅक पार्टला मी थोडासा वेगळ्या प्रकारे पानगळ्याचा आकार दिलेला आहे। आता हे मी मेन पीसवर कापून घेते। याच्यासाठी मला कॅनव्हास पण कापायचा आहे आणि त्यानंतर मग बॅक म्हणजे मेन कपड्यावर मी याचे सगळे पार्ट्स कापून घेऊन हे ब्लाऊज शिवताना मी तुमच्यापाशी पुन्हा शेअर करते। बघा, याला आता कॅनव्हास कापून मी हे जोडून घेतलेलं आहे। आता हे आधी मी इथे जोडून घेणार आणि त्यानंतर मग याला मी कट देऊन हे उलटवणार आहे आणि मग बॅक तयार झाली की मग मी तुम्हाला हे दाखवते, म्हणजे डाग कमीत कमी कसे दिसतील याचा विचार मी कशा पद्धतीने केलेला आहे। याला मी खाली कंबरपट्टी लावणार आहे, त्यामुळे हे मी आधी असं दुमडून घेते। अशा प्रकारे हे बॅक मी आता जोडून घेतलेला आहे। आता इथे तुम्ही बघू शकता, इथे हा जो रंग लागलेला भाग आहे हा पदराच्या खाली जाणार आहे आणि इकडचा जो भाग आहे हा व्यवस्थित छान येणार आहे। हे बघा, याला मी लेस पण लावून घेतली, ज्यामुळे याला थोडासा गेटअप यावा। आता खालची मी कंबरपट्टी अजून लावलेली नाही आणि हे सगळे जे भाग आहेत हे मी अस्तरला जोडून घेतलेले आहेत प्रिन्सेस कटचे। आता मी आधी हे भाग एकमेकांना जोडून घेते, त्यानंतर मग आपण पुढचं जी काही शिलाई आहे ती करायला घेणार आहोत। हे बघा, इथे बाह्या पण मी जोडून घेतल्या आहेत आणि बाहीला पण मी अशी लेस लावली आहे, कारण फक्त गळ्याला लेस लावली आणि बाहीला नाही लावली तर ते ऑड दिसतं। ही माझ्याकडे लेस पण तेवढीच होती,
त्यामुळे मी तेवढीही ती वापरलेली आहे. आता हे सगळे भाग मी आधी एकमेकांना जोडून घेते. आधी आपण फ्रंट तयार करून घेऊ. मी जेव्हा प्रिन्सेस कटचा जो आकार आहे तो ज्या वेळेला मी इथे साईडला जोडते त्यावेळेला हा जो भाग आहे हा थोडासा मी वर ठेवते, किंचित असा तिरका. त्यामुळे काय होतं, जेव्हा आपण तो उलगडतो ना त्यावेळेला तो व्यवस्थित येतो. हे बघा, इथे 5 इंचाचं मार्जिन अजून शिल्लक आहे, कारण इथे बॅकला मी अजून कंबरपट्टी जोडलेली नाही. आता मी शोल्डर आधी जोडून घेते. हे असं बरोबर ठेवायचं आणि आधी शोल्डर जोडून घ्यायचे. या पट्टीच्या अगदी जवळ हे आलं पाहिजे, अगदी मागचं शोल्डर आणि पुढचं शोल्डर. ही जी मी वाढीव पट्टी जोडलेली आहे त्याच्याबरोबर अगदी जवळ हा भाग आला पाहिजे, कारण हा भाग माझा फिनिश झालेला आहे. याचं फिनिशिंग अजून व्हायचं आहे. आणि नंतर मग व्यवस्थित अर्धा इंचाचं मार्जिन सोडून आपण शोल्डर जोडून घेणार आहोत. हे जेव्हा आपण बॅक शोल्डर जोडलं त्यावेळेला आपण हे याच्या कडेने घेतलं. आता हे ह्याच्यावर असं दुमडायचं आणि याच्यावर एक टीप मारून घ्यायची. आता तुम्ही बघू शकता याचं फिनिशिंग. हे बघा, व्यवस्थित फिनिशिंग आलं आहे. बॅक आणि फ्रंट एकमेकांना जोडलं त्यावेळेला आपण इथे किंचित हे असं टेकून घेतलेलं होतं. आता काय करायचं, हे याच्यावर दुमडायचं आणि ह्याला एक अशी टीप मारून घ्यायची. म्हणजे ही आपली शोल्डरची दुसरी टीप. आता तुम्ही हे शोल्डरचं फिनिशिंग बघू शकता. हे बघा, आता इथे गळ्याला, समोरच्या गळ्याला हातशिलाई येईल आणि मागचा गळा हा असाच राहील. हे बघा, ही इनव्हिजिबल होते असं केल्यामुळे. आता आपण याला बाह्या जोडून घेऊ. हे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे या डागाळलेल्या ब्लाऊज पीसपासून मी ब्लाऊज शिवलं. आता इथे तुम्ही बघू शकता ही बॅक साईड आहे ब्लाऊजची. इथे कुठेही त्याला डाग नाही आहेत. इथे थोडेसे डाग आहेत, परंतु या बाजूला पदर येतो त्यामुळे पदराखाली हे झाकलं जाईल, त्यामुळे हे एवढं दिसून येणार नाही. परंतु इथे कुठेही डाग दिसत नाहीत आणि इथे बाहीला पण दिसत नाही आहेत. आता या बाहीला थोडेसे दिसत आहेत, तसं या बाहीला पण थोडेसे दिसत आहेत ते, पण असं लांबून पटकन लक्षात येत नाही. आणि या बाजूला थोडेसेच दिसत आहेत. आता मी तरी किती ॲडजस्ट करणार, पण परंतु जेवढं जमलं तेवढं ॲडजस्ट करून मी हे ब्लाऊज शिवलं आहे, जेणेकरून घातल्यानंतर पटकन याच्यावरचे डाग दिसणार नाहीत. आता ही मागची बाजू झाली. आता तुम्हाला समोरची बाजू पण दाखवते. आता इथे बघा, हे डाग इथे आलेले आहेत, परंतु इथे कुठेही डाग नाही आहेत. हे जे आलं आहे हे पदराखाली इतका हा भाग झाकून जाईल. हा भाग उघडा राहतो त्यामुळे इथे प्लेन आलेला आहे आणि इथे पदर येईल, कारण पुन्हा ही डावी बाजू आहे त्यामुळे इथे पदर येईल, त्यामुळे हे झाकलं जाईल. अशा प्रकारे ॲडजस्ट करून मी हे ब्लाऊज शिवलं आहे आणि ही त्याची बॅक साईड आहे.
तर एकंदरीत माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून अवश्य सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.